नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण उन्हाळ्यामध्ये सब्जा खाल्ल्यामुळे काय काय फायदे आपल्याला मिळतात ते बघणार आहोत. शरीर थंड ठेवते, उन्हाळ्यामध्ये शरीराची उष्णता कमी करते आणि हार्टस्ट्रोकपासून बचाव करते. डिहायड्रेशन टाळते, शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ देत नाही. हायड्रेशन कायम ठेवते. पचन सुधारते, गॅस आणि ॲसिडिटी कमी करते. पोट हलकं आणि आरामदायक ठेवते. वजन कमी करण्यास मदत करते. लवकर पोट भरल्यासारखं वाटतं. ओव्हर इटिंग टाळायला मदत होते. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन कमी करते. फायबरमुळे पोट साफ राहते. नॅचरल लॅक्टेक्टिव्हसारखं काम करते. ॲसिडिटीवर आराम, पोटातील जळजळ कमी करते. थंडावा देऊन आराम मिळतो. ब्लड शुगर कंट्रोल राहते. शुगर हळूहळू वाढते. डायबिटीसमध्ये खूप उपयोगी आहे. स्किनसाठी फायदेशीर आहे. त्वचेला थंडावा मिळतो आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. हृदयासाठी अत्यंत चांगली, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हार्ट हेल्थ सुधारते. त्यानंतर ऊर्जा वाढवते, स्टॅमिना वाढतो, थकवा कमी होतो, बॉडी फ्रेश आणि ॲक्टिव्ह वाटते. माउथ अल्सरमध्ये देखील आराम मिळतो. तोंडामधील जळजळ कमी करते, कूलिंग इफेक्ट देतो. इम्युनिटी वाढवते. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि इन्फेक्शनपासून संरक्षण भेटायला देखील मदत होते. हाडांसाठी तर खूप उपयोगी आहे. यामधून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळतात. हाडं देखील मजबूत होतात. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. BP संतुलित ठेवण्यात मदत आणि हार्ट रिस्क कमी करते. पोटाची सूज कमी होते, ब्लोटिंग कमी होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते. त्यानंतर नैसर्गिक डिटॉक्स आहे. शरीरामधील टॉक्सिन्स बाहेर काढते आणि शरीर स्वच्छ ठेवते. उन्हाळ्यामधील थकवा कमी होतो. हीट फॅटिग्यू कमी करते, ताजेतवाने वाटते आणि वजन देखील कमी होते. केसांसाठी तर खूप फायदेशीर आहे. हेअर फॉल कमी होण्यास मदत आणि केस मजबूत होतात. नैसर्गिक कूलंट आर्टिफिशियल ड्रिंकपेक्षा सुरक्षित आहे. नॅचरल हायड्रेशन देते. त्यानंतर गर्भवती स्त्रियांसाठी तर खूप उपयोगी आहे. पचन सुधारते, कॉन्स्टिपेशन कमी करते, स्नायूंना आराम देते आणि बॉडी रिलॅक्स होते. थकवा देखील कमी होतो. झोप सुधारते. शरीर आणि मन दोन्हीही शांत राहते. रात्रीची झोप चांगली लागते. तुम्हाला जर जुलाब होत असेल तर ते कमी होण्यास मदत करते. पोट स्टॅबिलाइज राहते आणि डायजेस्टिव्ह बॅलन्स ठेवते. तोंडाची दुर्गंधी कमी, कूलिंग इफेक्टमुळे फ्रेशनेस येतो आणि ओरल हेल्थ देखील सुधारते. लहान मुलांसाठी तर खूप उपयोगी. उन्हाळ्यामध्ये थंडावा देते आणि पचनासाठी अतिशय हलका आहे. लिव्हरसाठी चांगलं आहे. त्यानंतर लिव्हर डिटॉक्स करायला मदत करते आणि पचन देखील सुधारते. स्ट्रेस कमी करते. शरीर थंड ठेवल्यामुळे एकदम काम वाटतं. मेंटल रिलॅक्सेशन देखील मिळतं. त्यानंतर हार्मोनल इनबॅलन्समध्ये देखील मदत करतं. हार्मोन बॅलन्स ठेवतं. बॉडी सिस्टीम संतुलित ठेवतं. ओव्हरऑल हेल्थ सुधारते. त्वचेवरील रॅशेस कमी करतात. स्किन इरिटेशन कमी होतं आणि कूलिंग इफेक्ट देतं. कुठल्याही प्रकारचं सरबत किंवा फालुदामध्ये उत्तम चव आणि हेल्थ दोन्हीही मिळतात. इझी टू इन्क्लूड इन युअर डाएट. शरीरातील उष्णता पटकन कमी करते. उन्हातून आल्यानंतर लगेचच आराम मिळतो. हीट बॅलन्स राखते. त्यानंतर भूक नियंत्रणात ठेवते. सीड्स फुगल्यामुळे फुलनेस वाटतं. डाएट कंट्रोलसाठी देखील मदत करतं. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ठेवते. घामामुळे गेलेले मिनरल्स भरून काढते. यामुळे विकनेस देखील कमी होतो. उन्हाळ्यातील डोकेदुखी कमी
होते, हीटमुळे होणारा हेडॅक कमी करते आणि शरीर शांत ठेवते. त्यानंतर पोटातील जंत कमी होण्यास मदत, डायजेस्टिव्ह हेल्थ सुधारते, पोट देखील स्वच्छ राहते. किडनीसाठी तर खूप फायदेशीर आहे. बॉडी डिटॉक्समुळे किडनी फंक्शन सुधारते आणि शरीरामधलं पाण्याचं संतुलन राखायला मदत होते. त्वचेचा ग्लो वाढवते. हायड्रेशनमुळे स्किन अतिशय फ्रेश दिसते आणि यामुळे नॅचरल ग्लो येतो. थकवा आणि आळस कमी करायला मदत होते. बॉडी इन्स्टंटली फ्रेश होते आणि एनर्जी बूस्ट मिळतो. लघवीतील जळजळ कमी होण्यास मदत होते. कूलिंग इफेक्टमुळे इरिटेशन कमी, युरिनरी कम्फर्ट मिळतो. उन्हाळ्यामधील चिडचिड देखील कमी होते. शरीर थंड राहिल्यामुळे मूड काम आणि मेंटल फ्रेशनेस मिळतो. तर सब्जा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एवढे फायदे होतात. तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.